अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वितरण करण्यात येणाऱ्या रेशनच्या तांदळाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। नांदगाव पेठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पेठ स्टेशन नाक्याजवळ सापळा रचून जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती ग्रामीण यांच्या पथकासह संयुक्त तपासणी करण्यात आली। यामध्ये तांदळाचे 140 क्विंटल पोते अंदाजे किंमत 5,80,000 रुपये, टाटा ट्रक क्रमांक MH30 VD 1599 अंदाजे किंमत 8 लाख रुपये असा एकूण 13,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी शिवशंकर ओंकार तायडे राहणार अकोला, राजेश सोनोने राहणार अकोला चालक व क्लीनर यास ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपासणी सुरू आहे। पोलीस उपायुक्त अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याची चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती।